तयार झालो आणि आता जरा बसची वाट बघतोय। तर बस आल्यानंतर बघूया पुढचं। आपण मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला तर मी जरूर दाखवते। आज आपण माहूरगडावरती जाणार आहोत रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी। आणि लक्झरीची तिकीटं काढली। आम्हाला जायचं आहे शेगावला, कुठेही काही करून आजच जायचं आहे असं ठरलं आहे। त्याच्यामुळे लक्झरीची तिकीट आता आमची लक्झरी येणार आहे, बघूया। AC झोपायची आहेत, त्याच्यामुळे मला काय नाही, नाहीतर मला चालत नाही। आणि एवढ्या वेळा आम्ही जेव्हा गेलो शेगावला तेव्हा आम्ही ट्रेननेच गेलो, त्याच्यामुळे माझा लक्झरीचा पहिल्यांदाच प्रवास। मी दीपा। तर शेगावला आज आम्ही आलेलो आहोत। आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात आज आम्ही जाणार आहोत। तर कसं कुठे राहिलो काय हे मी दाखवणारच आहे। आणि शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे आम्हाला किती तास लागत आहेत दर्शनासाठी तर ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि आजूबाजूला जे 4 धाम आहेत, म्हणजे जसं मंकटलालचा वाडा किंवा महाराज पहिल्यांदा कुठे प्रकट झाले तर ते आजूबाजूलाच आहेत। तर ते सगळं परिसर आज आणि उद्या असं 2 दिवसात आपण बघूया। तर चला। झालं सगळ्यांचं झालं? चला पप्पा, झालं तुमचं? चला। सकाळी 9 वाजता आम्ही प्रसादालयामध्ये नाश्ता केला, त्याच्यानंतर घरी गेलो आणि मंदिरात येण्यासाठी निघालो। प्रत्येक वर्षी जवळजवळ आम्ही शेगावला येतो तर आणि आम्ही या आनंद विसावामध्येच राहतो। आणि इथली स्वच्छता, लोक, शांतपणा हे सगळं एवढं छान वाटतं ना की प्रत्येक वर्षी त्या गोष्टींसाठीच मला इकडे यावंसं वाटतं। आज मी मंदिरात जाण्यासाठी मुद्दाम साडी नेसलेली आहे, नाही तर बघा तुम्ही नेहमी बघत असाल की मी ड्रेसमध्येच असते। आणि सगळेजण आता आम्ही तयार झालो आणि आता जरा बसची वाट बघतोय। तर बस आल्यानंतर बघूया पुढचं। आपण मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला तर मी जरूर दाखवते। मंदिर आहे थोडंसं चला, दर्शन झालेलं आहे।
दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परत आनंद विसावामध्ये जातोय. आज आपण माहूरगडावरती जाणार आहोत रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि 250 ते 300 पायऱ्या आहेत असं सांगितलेलं आहे. त्या चढून आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे तिथेच एक परशुरामांचं मंदिर आहे. तर ते खाली उतरून पुन्हा वरती चढून यायचं आहे. तर ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दत्त शिखरावरती जायचं आहे. आणि तिथून अनुसया माते त्याच्या पुढे जाऊन अनुसया मातेचं मंदिर आहे. आणि त्या 170 पायऱ्या साधारण आहेत. तर त्या चढून जायच्या आहेत. तर आज आपण हे सगळं बघूया. चला. आम्ही शेगावचं आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही माहूरला चाललोय रेणुका मातेच्या दर्शनाला. तर आम्ही कार केली आहे. तर आपण आता तिकडे दाखवूया आपण त्यांना सगळ्यांना. हो. घेतला मंदिर तिथे आहे ना. हो. वाटत नाही की खूप उंच आहे ना. नाही हो. चाला इथे बघितलं का हा फोर्ट पण बघितला मागे. हा कसला किल्ला आहे आता बघूया विचारूया त्यांना. तांबू लवकर द्यायचं तुम्हाला. तेरा हजार 200, 13,300, 13,400, 13,500, 13,500, 13,500, 13,500, 13,502, 13,503.
कुठे आला तो? आम्ही दत्त मंदिरात आलो आज. दत्त शिखर. माहित नाही मला असं एकदम. दत्त शिखरच आहे. आता हे मागचं घे, मागचं घे. हो. इथून थांबा, इथून मग फोटो काढून द्या आपल्याला. आधी येणार ठेवू द्यायची मला. असू दे. पोचलीस. पोचली बुवा. असं दे जरा. चला चला जाऊया. शेगावमध्येच लक्ष्मी मातेचं एक नवीन मंदिर झालेलं आहे, तर ते बघायला आपण जायचं आहे. संपूर्ण मंदिर मी फिरवणार आहे आणि दाखवणार आहे की तिथे काय नुसतं मंदिर आहे की अजून काय काय आहे, तर ते पण बघायचं आहे मला. मी पहिल्यांदाच जाणार आहे. एवढे वर्ष मी शेगावमध्ये येते, 2-3 वर्ष झाली की हे मंदिर झालेलं आहे, पण आम्ही कधी गेलो नव्हतो. तर चला बघूया. आता आपण दुसरं कोणतं मंदिर
बाहेर पडायचं सगळं वाटत नाही. ये. तो गुरव आहे की नाही गुरव पाणी आहे. काय खाताय शेगावची स्पेशल कचोरी. आणि आता सध्या इकडे फ्रोझन पण मिळतात, तर आम्ही त्या फ्रोझन कचोरी घेतल्या आणि डोंबिवलीला गेल्यानंतर मी ते तळणार आहे. किती दिवस टिकतात फ्रीजमध्ये त्या 15 दिवस टिकतात. इथे विदाऊट फ्रीज आता आपण घेतलं ना की 3-4 दिवस त्या बाहेर ठेवल्या तरी चालतात आणि नंतर फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवलं तर 15 दिवस राहतात त्या. मस्त लागते. ही ॲक्च्युअल शेगाव कचोरी चांगली लागते. ते तिकडचे डोंबिवलीवाले चांगले नाही लागतात. तर शेगाववरून अजून एक आम्ही जी भेट आणली आहे ती म्हणजे शेगाव कचोरी. शेगावमधली जे प्रसिद्ध आहेत तर तिथे पण आम्ही खाताना दाखवलेलं. तर ह्या आहेत फ्रोझन कचोरी. फ्रोझन कचोऱ्या. तर असं याच्यामध्ये येतात. 10चं पॅकेट आहे आणि हे 100 रुपयाला 10 कचोरी मिळतात. तर मी आणलं आणि हे 2-3 दिवस बाहेर ठेवलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर जरी फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालतं, काही खराब होत नाहीत. आणि ह्या तळून ह्या काढल्यानंतर ह्या अशा कचोरी असतात आणि तळून झाल्यानंतर ह्या बघा, म्हणजे तशा आपल्याला तिकडे ज्या मिळतात ना तशाच कचोऱ्या फुगून तळलेल्या दिसतात. आणि ह्या बघा, मी खरं खोटं आहे तर मी इथेच आत्ताच हे केलं आहे, त्याच्यातली टाकली आहे. कारण आपण तिथे एका वेळी तेवढ्या खाऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे आपण ह्या आणून आपल्याला जेव्हा हव्या 4-5 काय तर त्या तेवढ्याच तळून पुन्हा परत फ्रीजरमध्ये ठेवू शकतो. कचोरी तळून झालेली. आणि ही आता मी फोडली आहे, कापून दाखवली आहे. ही बघा, आतमधलं सारण आणि ही कचोरी आणि आतमध्ये तळलेली आहे पूर्ण.